नमो बुद्धाय. अहिंसेचा खरा अर्थ. अहिंसेचा अर्थ काय? भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही. वस्तुतः अहिंसेचा निश्चित शब्दात तो क्वचितच उल्लेख करतो. म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे. यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता. ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता. दुसरा यासंबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे. देऊ नये. ह्याला अहिंसा परमो धर्म हा आत्यंतिक सिद्धांत जैन धर्मात आहे, बौद्ध धर्मात नाही. दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे. त्यात तो म्हणतो, सर्वावर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे. असे दिसते की यावरून बुद्धाचा अहिंसेची सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वावर प्रेम करा असे सांगणारा होता. वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल. जीवतेची इच्छा व जीवतेची आवश्यकता ह्यांमध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते. ज्या ठिकाणी जीवत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवतेला प्रतिबंध केला नाही. ज्या ठिकाणी जीवतेची इच्छा ह्याशिवाय जीवतेची कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवतेला प्रतिबंध केला. भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही. हा सिद्धांत चांगला, भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे. ही गोष्ट खरी की जीवतेची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपवितो. परंतु नाही तरी हा निर्णय दुसऱ्या कुणावर कसा सोपविता येणार? माणसाच्या अंगी प्रज्ञा, शहाणपण असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे. जीवतेची आवश्यकता कुठवर मानायची नाही. यामध्ये व्यवच्छेद रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे. ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे. जैन धर्मात हिंसा कधीही न करण्याची इच्छा आहे. भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे. दुसऱ्या शब्दात सांगाव्याचे म्हणजे बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला आहे. त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही. ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे. आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला, यात सशन्य नाही. तत्वामध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता. आत्म्याच्या एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे, परंतु त्याने आत्माचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश प्रवचिले नाही. भगवान बुद्धांनी दोन परस्पर विरोधी सिद्धांतांचे प्रवचन केले असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते. आहे असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य? ते म्हणत आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे. हे संभवनीय तरी आहे काय? परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही. संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे. हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. बॅक्टियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले, भगवान बुद्ध संसरण मानित होते काय? नागसेनाने उत्तर दिले, होय. यामध्ये परस्पर विरोध नाही काय? नागसेन नाही. आत्माशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय? नागसेन अर्थात निश्चित शक्य आहे. हे कसे शक्य आहे हे समजावून सांग बरे. नागसेन
जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे? राजाने विचारले. हो, शक्य आहे. कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर. राजा, समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले? अर्थात नाही. राजा, त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे. ह्याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे. बाळपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता, हे राजा, तुला आठवते काय? होय, आठवते. तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय? अर्थात नाही. याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म होतो. वा, छान. नागसेन, आत्मा अशी काही चीज आहे काय? यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा, आत्मा अशी काही चीज नाही. वा, छान. नागसेन, गैरसमजुतीचे कारण भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतृवरुंद भिक्खूंचा असे. कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले. लेखनकला अद्यापि विकसित झाली नव्हती. त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे. प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही. परंतु असे काही भिक्खू होते त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केला. त्यांना भ्रक म्हणत. बौद्ध त्रिपिटक आणि अठकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे. ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते. पुष्कळ वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांतकथन यथातथ्य झाले नाही. भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या. उदाहरण म्हणून अशा 5 स्थळांचा उल्लेख करता येईल. पहिला उल्लेख अल्गदुपम सुत्तात आहे. दुसरा महाकम्म विभाग सुत्तात, तिसरा कण्णकार सुत्तात, चौथा महातणहासंख्य सुत्तात आणि 5वा जीवन सुत्तात. अशा प्रकारे तथागताच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे. कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीस सोडून झालेले आहे. कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे. ह्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धम्मात घुसडता आले. यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे. यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे. भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते बुद्धाचे नव्हे, म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही. दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाही. म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुतः ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही. तिसरी ही एक कसोटी आहे. ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी तो निश्चित आहे आणि ज्या विषयासंबंधी तो निश्चित नाही अशी विषयांची 2 प्रकारात वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्या संबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहे. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्या संबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहे. परंतु ते तात्पुरते म्हणजे बदलूही शकतात. ज्या 3 प्रश्नांसंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयांबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील 3ही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. धन्यवाद. बुद्ध आणि त्यांचा धम्म ऑडिओ ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांकडे नक्की शेअर करा.
नमो बुद्धाय. जय भीम.